साहेब एक वेगळी या ठिकाणी किनारपट्टीच्या दृष्टीनं आवश्यक असलेली बाब तुम्ही या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहे आणि ती खरोखर आवश्यक होती, खास करून पर्यटकांसाठी आणि इथे येणाऱ्या टुरिस्टसाठी. आपणा सर्वांना माहिती आहे की कोकणाला समृद्ध असा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड, पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात हे फार गरजेचं असतं. चेंजिंग रूम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं अत्याधुनिक स्वरूपाचं ATM सारखं एक चांगलं शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे समुद्र किनारे आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती करण्याचं ठरवलं आणि त्याचा पहिला शुभारंभ जो आहे तो शुभारंभ म्हणून आपण इथे केलेला आहे. पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या ठिकाणी असे टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम करतो. या टॉयलेट्स आणि चेंजिंग रूमची खासियत अशी आहे की आपण त्यामध्ये ATM सारखे 5 रुपये जर टाकले की ते दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे तिथे पूर्ण त्या टॉयलेटमध्ये किंवा सर्व काम झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण बाहेर येतो तर तिथे स्वच्छता राहणं पण अत्यंत गरजेचं असतं. तर ती स्वच्छता हे ॲटोमॅटिकली होते. वरती पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याची टाकी जी आहे त्यामध्ये पाणी असेल तरच ते ATMमधून पैसे जे आहेत ते स्वीकारले जातात, तरच तो दरवाजा जो आहे तो उघडला जातो. त्यामुळे याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कोणीही अडकणार नाही म्हणून त्याच्यामध्ये इमर्जन्सी जो पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा काही व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलं असेल अतिशय चांगलं अत्याधुनिक असं असणारं हे पूर्णच्या पूर्ण युनिट आहे आणि हे पहिल्यांदाच या भागामध्ये करण्याचं ठरवलं आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त पर्यटकांनी या युनिटचा फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि पर्यटक या युनिटचा नक्की फायदा घेतील याची मला खात्री आहे. समुद्र किनाऱ्यांप्रमाणेच रत्नागिरी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी सिटीमध्ये खास करून याची सुविधेची खूप आवश्यकता आहे, खास करून टॉयलेटची. कारण का येणाऱ्या पर्यटकांना महिलांना खूप त्रास जाणवतो, त्या दृष्टीने काही प्रयत्न होणार का? खरं तर सर्व ठिकाणी या सोयीसुविधा उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं असतं, परंतु शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून त्या व्यवस्था उभ्या राहतील का याचासुद्धा विचार येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी पालकमंत्री आणि सर्वांशी चर्चा करेन. नक्की त्याचासुद्धा विचार हा केला जाईल.